राज्यातील प्रतिष्ठित कृषी महाविद्यालय म्हणजेच राहुरी विद्यापीठांतर्गत येणारं पुण्याचं कृषी महाविद्यालय. या महाविद्यालयामध्ये एक दुर्दैवी घटना घडली. म्हणजेच चैतन्य चव्हाण या MBAच्या म्हणजे ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंटच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या मुलाचं हॉस्टेलमध्ये वॉटर कूलरला एक इलेक्ट्रिक शॉक लागून त्याचं दुर्दैवी निधन झालं. आणि हे योगायोग बघा, एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर प्रशासन कसं सतर्क होतं, त्याचं एक जिवंत उदाहरण मी आत्ता तुम्हाला दाखवतो. आता मी कॉलेजच्या आवारातच आहे आणि कॉलेजच्या आवारात मागच्या जवळपास 6 वर्षापासून बंद असलेलं आरोग्य केंद्र म्हणजे दवाखाना या दुर्दैवी घटनेनंतर कसा ॲक्टिव्हेट करण्यात आलाय आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. आत्ता हा जवळपास 6 वर्षांपासून हा दवाखाना, हे आरोग्य केंद्र जे की विद्यार्थ्यांना कॉलेजमधील जे विद्यार्थी असतात हॉस्टेलमध्ये राहणारे त्यांच्या सुविधेसाठी हा दवाखाना असतो. परंतु मागच्या 6 वर्षापासून बंद असल्याची माहिती आहे. आणि आत्ता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे पूर्ण माती यांनी झाडली आहे. कारण की आज कृषी मंत्री, जवळपास 28 मार्च आहे आज, आणि आज कृषी मंत्र्यांनी या घटनेनिमित्त कॉलेजला भेट दिली आणि कशी व्यवस्था आहे, काय गोष्टी किंवा व्यवस्था काय कमी आहे, या सगळ्या गोष्टीची त्यांनी पाहणी केली. आणि त्यानंतर आता बघू शकता की ही घटना विद्यार्थ्याला शॉक 14 मार्च रोजी लागला आणि साधारणतः 24 मार्च रोजी त्याला मृत घोषित करण्यात आलं. जहांगीर हॉस्पिटलमध्ये तो होता. परंतु ही जी घटना घडली, शॉक लागला, पाठीमागं या इमारतीच्या पाठीमागं हे हॉस्टेल आहे, हॉस्टेलची कॅन्टीन आहे आणि त्या ठिकाणी ती घटना घडली. परंतु घटना घडल्या घडल्या त्याला जो उपचार मिळायला हवा होता, जर हे आरोग्य केंद्र सुरू असतं तर कदाचित त्या मुलाचा, त्या विद्यार्थ्याचा जीव वाचला असता. परंतु ते घडलं नाही. मी तुम्हाला आतमध्ये काय सुरू आहे, साफसफाई काय सुरू आहे आणि व्यवस्था कशी आता कामाला लागली ते दाखवतोय. परंतु त्याआधी तुम्हाला गेट पासून दाखवणार आहे की 14 मार्च रोजी ही घटना घडली आणि आरोग्य केंद्र कसं, आता या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये ही घटना घडली आणि लोक बघायला येतील, मंत्री येतील आणि चर्चा होईल. या निमित्तानं हे आरोग्य केंद्र लगेच कसं ऍक्टिव्हेट करण्यात आलं बघा. या ठिकाणी ही झाडं लावण्यात आली. आता ही झाडं कधी लावण्यात आली माहिती नाही. यासोबतच ही झाडं पण तुम्हाला आत्ताच लावलेली दिसतील. इथं लगेच हे आहे, हे गेट तुम्ही बघू शकता. गेट आत्ता हे केलेलं, हे झाडून घेतलेलं तुम्ही बघू शकता. आणि या गेटवरती अजूनही गवत वाळलेलं तसंच आहे. हे इकडं हे बघू शकता. ही महाराष्ट्रातल्या प्रतिष्ठित नामांकित असलेल्या कृषी महाविद्यालयाच्या आरोग्य केंद्राची अवस्था. अजून महाविद्यालयामध्ये खूप गोष्टी दाखवण्यासारख्या, परंतु आपण आज विशेषतः या घटनेमुळं जी ऍक्टिव्हेट झालेली व्यवस्था आहे ती दाखवतोय. आता हे नारळाचं झाड तुम्ही बघू शकता, 5 फुटाच्या अंतरावरती नारळ लावलेत. कुठला शेतकरी किंवा कुठल्या ठिकाणी 5 फुटाच्या अंतरावरती नारळ लावले जातात बघा. हे झाड बघा, हे झाड या ठिकाणी जर बघितलं तर हाताने उपसून येईल अशा पद्धतीने फक्त झाडं ठेवलेत. एकदम हलका जोर लावतोय. वरची झाडं आहेत आणि माती ढकललेली आहे. आणि अशा पद्धतीनं हे सुविधा केंद्र सुरू आहे, हे दवाखाना सुरू आहे, असं ऍक्टिव्हेट आहे असं दाखवण्यात आलंय. किती ही गंभीर बाब म्हणावी लागेल. आता तुम्ही बघू शकता, झाडलोट सुरू आहे आणि साफसफाई करायचं काम सुरू आहे. या ठिकाणचा हा जो कचरा आहे, गवत पण आपण बघू शकता, गवत उगलेलं आहे, हे आत्ता झाडलंय. आणि हा सगळा कचरा एका साईडला लावलाय. कधीपासून सुरू आहे साफसफाई? 2 तास 300. 2-3 दिवस झाला का? 2 तास. 2 तासापूर्वी म्हणजे आजच सुरू केले. बरं, आणि आता बाहेरचं पण आजच. काय काय आतमध्ये जरा थोडस बघितलं पाहिजे. आतमध्ये या ठिकाणी जे डॉक्टर, मेडिकल ऑफिसर वगैरे असतात, त्या सगळ्या गोष्टी आहेत. आतमध्ये व्यवस्था तर दिसते, मला वाटतं व्यवस्थित पोस्टर, नाव वगैरे. इकडं या इमारतीचं उद्घाटन 2020 साली झालंय ते पण. आणि 20 सालापासून 6 वर्षे म्हणजे 2026 पर्यंत बंद आहे. म्हणजे उद्घाटन झाल्यापासून बंदच आहे असं सांगितलं जातं. ऍक्च्युली आता खरी परिस्थिती तपासावी लागेल. हे जे काही कॉलेजचे अधिष्ठाता आहेत त्यांना विचारायला लागेल. सुविधा आतमध्ये आहे. या ठिकाणी मेडिकल ऑफिसरचं बघू शकता, आखी धूळ आहे, कचरा आहे, हे पूर्णपणे बंद अवस्थेत आहे. आणि आता सध्या त्याची साफसफाई सुरू आहे. तुम्हाला आता हे सगळं साफसफाई केलेलं चालूच असेल. रिसेप्शन इथं जे आहे, हे रिसेप्शन सुद्धा बंद आहे. आणि या ठिकाणी इलेक्ट्रिशियनची कामं असतील, लाईटची कामं करणारे काही लोक या ठिकाणी आलेले आहेत. हा सगळा कचरा बाहेर काढला जातोय. दादा, लाईटची कामं करायला तुम्ही आलाय का? लाईटची कामं कधी आजच आलात का? कंप्लेंट आलती
आणि काय नेमकं काय काय करायचं इथं आता? लाईट कनेक्शन नाही किंवा काय? मीटरला सप्लाय नव्हता तर तेच बघायला इथल्या हा, मीटरला मीटरला सप्लाय नव्हता. हम्म. बर. तुम्ही सगळे लाईट MSCB. MSCB. तुम्ही ते जॉईंडर आमचे तुम्ही सर MSCB. बर. अजून इथं कॉलेजच्या प्रशासनाचं कोण आहे का? तुम्ही तुम्ही कॉलेजच्या प्रशासनामधले आहेत का? वायरमन आहे. ओके ठीक आहे. काय आता इथं काय कनेक्शनच नव्हतं का लाईटचं? नाही होतं सर तिथे काहीतरी साफसफाई ती केबल उडली गेली त्यामुळे ते कट झाले यांना फोन केला मीटरला लाईट येत नाही म्हणून तर ते आता केबलचा जॉईंट मारून देणार आहे त्यांना. कधी फोन आलता तुम्हाला? कशाचा नाही मी म्हणजे यांना light फोन कट- केलता की मीटरला लाईट नाही हे साफसफाई करताना इथे केबल तुटली गेली ना ती ओके. नारळ पण आत्ताच लावलेलं दिसत नाही हे बऱ्याच दिवसापूर्वी लावलेलं हाताने उचलते नारळ. त्यातली idea नाही मला. साफसफाई तर आजच केली. साफसफाई, हा. ऍक्टिव्ह नव्हतंच नाही म्हणजे. हा ते डॉक्टर रिटायर झाल्यापासून पोस्टच नाही ना भरलेली होय का? मध्ये होतं दुसरे कॉन्ट्रॅक्च्युअल बऱ्याच वर्षापूर्वी हा. पण आता ते पाठीमागं काय बिल्डिंगच्या का हे कंपाऊंड कंपाऊंड आहे सगळे एवढंच आहे. आणि वरती पायरींवरती गेल्यावर काय ते क्वार्टर्स केलेले आहे डॉक्टरला राहिला हा ही अवस्था आहे. हे सगळं आत्ताच ऍक्टिवेट झालंय. खरं तर हे झाडं 5 फुटावरती नारळ लावलेत ते पण हाताने उचलत आहेत. मागच्या मला वाटतं ही घटना घडल्यानंतर हे सगळं ऍक्टिवेट झालंय. अशी अवस्था पुण्यासारख्या कृषी महाविद्यालयाच्या ह्या सगळ्या आवाराची असेल तर खरंच विचार करण्यासारखी बाब आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आत्ताच या घटनास्थळी भेट देऊन गेलेत आणि त्यांनी सांगितलं की प्रत्येक महाविद्यालयात कृषी महाविद्यालयामध्ये अशी दुरावस्था असू नये त्यासाठी त्यांनी MCRच्या माध्यमातून सूचना केल्यात. परंतु ही परिस्थिती सुधरेल का? कारण कृषी आणि अलाइड कृषी महाविद्यालय असतील, कृषी विभाग असेल किंवा कृषीबद्दल कुठलेही डिपार्टमेंट असो, कुठलाही उपक्रम असो, सरकार त्याबद्दल अनास्था सरकारमध्ये असलेली दिसते आपल्याला. ही परिस्थिती कधी सुधरेल? तात्पुरतं हे केंद्र ऍक्टिव्हेट करण्यात आलंय हे घटना झाल्यानंतर, परंतु हे पुन्हा कधी बंद पडेल हे सांगता येत नाही, का सुरू राहील तेही सांगता येत नाही. खऱ्या अर्थानं अशी परिस्थिती ही गंभीर बाब आहे, ही सुधारायला पाहिजे. आणि असं असेल तर कृषी मंत्री असेल किंवा कृषीमध्ये काम करणारे जेवढी काही प्रशासन व्यवस्था असेल त्यांनी याकडे लक्ष वेधलं पाहिजे. दत्ता लवांडे, लोकमत ॲग्रो, पुणे.